आपल्या डोळ्यातल्या धारेनं काय करत होते, प्रक्षालन करत होते, म्हणजे पाय धुवत होते. पण कशानं? डोळ्यातल्या धारांनी. भगवंत साक्षात खाली सिंहासनावर उतरतात आणि आपल्या भक्ताला त्या उच्च स्थानावर ठेवतात. म्हणजे भगवंत कशाचे भुकेलेले आहेत? भावग्राही. म्हणजे आपल्याकडे काय असलं पाहिजे? भाव पाहिजे. ही कथा आपल्याला संबंध जोडायला शिकवते. आलं लक्षात तुमच्या? मग आता भगवंत भिले आणि या ठिकाणी निघाले पुढं आणि पळत पळत जाऊन हे हातात घेतलेलं माखन कोणाला खाऊ घालताय? जे तिथं वानर आहेत त्या वानरांना ते खाऊ घालतायत. वानरांना का खाऊ घालत असतील ते? तर पूर्वजन्मी स्वरूप. मी म्हटलं ना, भगवंत कोणाचे ऋण एकदा झालं की त्यांना असं वाटतं की याचं ऋण आता मी कसं फेडायचं. आणि भक्त आहे पण असं काही किंवा ऋण आपण संबंध जोडत नसू तर भगवंत काय करतात किंवा इच्छा प्रकट करत असो मनामध्ये की भगवंत मी हे केलं ना तर माझी एक मनामध्ये इच्छा आहे की हे मिळावं मला. भगवंत देऊन टाकतात. भगवंत तुमची इच्छा लगेच पूर्ण करतात पण मुक्त होतात. बाबा माझ्यावर डोक्यावर ओझं टाकलेलं आहे ना आणि आता मागितलं म्हटल्यानंतर आता मी त्याच्या ऋणातनं मुक्त झालो. पण जे खरे वैष्णव असतात ना ते काही मागत नाही. कित्येकदा मागितलं तरी नाही. ते ज्यांनी दामोदर अष्टकम लिहिलंय ते सत्यव्रत महाराज नाही ते जे दामोदर अष्टकम लिहिलंय त्यांना पुढे जाऊन भगवंत मागतात की तू आता का वरम देव मोक्षम न मोक्षम वदिमा. मी प्रसन्न आहे तुझ्यावर. तू कुठलाही वर माग मी तुला ते प्रदान करायला तयार आहे. याचा श्लोक आहे बघा, वरम देव मोक्षम न मोक्षम वदिमा. त्याच्यामध्ये ते सत्यव्रत मुनींना ते सांगतात की मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू जे मागशील ते मी द्यायला तुला तयार आहे. कारण तू असं छान पद्धतीने माझं स्तुतिगान केलेलं आहे. तर माझ्या लीला प्रकट केल्यात. मी काही द्यायला तयार आहे तुला. तर त्यावेळेस मोक्ष म्हटलं मागितलंस तरी देतो. तरी त्यावेळेस ते काय सांगतात, मला मोक्ष नको, मला कोणतीही भौतिक अभिलाषा नको. आपण काय मागायचं लक्षात ठेवा या भक्तांनी भगवंतांजवळ. मला काही नको. मला काय पाहिजे? कायम स्वरूपी तुमची ही जी लीला आहे बाल स्वरूप आहे ना हे दामोदर महिन्यातलं हे असं बाल लीलेतलं हे स्वरूप हे माझ्या कायम स्मरणात राहू, विस्मरण होता कामा नये. तर म्हटले मग मिळेल काय तुला त्याच्यातनं? तर काय मिळणार? तर म्हटले त्याच्यातनं जो आनंद मला मिळणार आहे ना त्या आनंदाची कल्पना दुसऱ्या ह्याच्यात काही करू शकत नाही. जे मिळणार आहे तो आनंदच आहे आणि तो चिरकाळ मिळावा. मला तुमच्या वैकुंठ धामात पण घेऊन जाऊ नका आणि जन्म मृत्यूचं चक्रही थांबवू नका. फक्त एकच करा, ज्याच्या जन्मात द्याल त्या त्या ठिकाणी मला स्मरण कुठला हवं तर या बाल लीलेचं तुमच्या स्मरण व्हावं एवढंच फक्त वरदान द्या. मग हा भक्त असा असतो. आलं लक्षात तुमच्या? तर हे तिकडं खाऊ घालतात कुणाला? माकडांना. आणि माकडांना खाऊ घालतात का? तर त्यांचं मागच्या जन्मातलं त्रेतायुगात प्रभू रामचंद्र ज्यावेळेस आले त्यावेळेस सीता मातेला आणि रावण वधामध्ये सर्वोच्च भूमिका जर कोणाची होती तर वानर सेनेची होती. त्यांनी त्या वेळेस त्यांना देऊन टाकलं होतं. जे काय ते मली दिले असतील, कोणाला काय मोहरा दिले असतील, त्यांनी उत्तर आहे तरी स्वतःला वाटत होतं की नाही यांचे उपकारच एवढे आहेत की काही दिलं तरी संपणार नाही. मग त्यांनी इथं आता माखन म्हणले हे कोण खाऊ घालणार आहे? वाहन नाही. बाहेर ते उड्या मारतील, घरात हे टांगलेलं असते तर ते आतमध्ये येऊन चोरू शकत नाही. मग बिचारे ते त्यांना हे माखन खाऊ घालतायत आणि तिथे यशोदा माता पोहोचली. बघितलं एवढ्यांदा पहिल्यांदा मी ह्याच्यासाठी काहीतरी बनवलं आणि हा आता मलाच बनवतोय. हे घेतलंय ना आता हे कोणाला खाऊ घालतो? वानरांना. म्हणजे या गोपी ज्या सांगत होत्या त्यात तथ्य की याला थोडासा खोडकरपणा याचा वाढलाय. आणि लहान मुलांना लक्षात ठेवा कधी मारायचं नसतं पण धाक पाहिजे. मग त्याच पद्धतीनं लहान लेकरू समजून तिथं यशोदा मातेने ते काठी उचलली आणि मारणार एवढ्यात भगवंत रडायला लागले. आता मला सांगा भगवंत रडू शकतील का हो? जे दुसऱ्यांना रडवतील. पण भगवंतांनी तुमचं प्रेम मान्य केलं, एका आईचं प्रेम मान्य केलं म्हणून ते आता रडायलाही तयार आहेत. आणि असे नाही साधे सुधे नाहीत रडत तर रुदमदम महुर नेत्रम म्हणजे आपले डोळे चोळत दोन्ही हातांनी डोळे चोळत ते काय करतायत? रडतायत. जे लावलेलं काजळ पण सगळं विस्कटलंय.
आधीच भगवंत काळे श्यामवर्णीय, त्यात त्या काजळानं पूर्ण अंग पण काय झाले, त्याचं काळ मीठ पडले, पण ते घाबरले आणि जे कंपन आहे हृदयाचे कंपन पण वाढले भीतीनं. आता भगवंत भिणार आहेत का हो? नाही, पण तरी पण इथं ते कोणाच्या रूपात आहे, बालकाच्या. आणि भगवंतांना अशी अपेक्षा असते की कोणीतरी मला अशा पद्धतीचा स्नेह द्या, माझं लालन पोषण करा. मी जगाचा नियंता आहे, मी सगळ्यांचं लालन पोषण करू शकतो, पण कुणीतरी माझं पण करा की. म्हणून प्रत्येक भगवंतांना असं वाटतं की मला कोणीतरी लहान लेकरासारखं सांभाळावं, बरोबर ना. मग आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही म्हणाल कृष्ण भक्ती आम्हाला आता समजते, असं काय नाही बरं का. कृष्ण भक्ती तुम्हाला लग्नाच्या वेळीच घरच्यांनी दिलेली, जाणीवपूर्वक दिली. कुठलाही देव दिला नव्हता. तुमच्या नवऱ्याला सांगितलं आमच्या देवाऱ्यात कृष्ण ठेवलाय, तो चोरून ने. आपल्याला ही प्रथा पण माहित नाही का केली जाते. ही प्रथा एवढ्यासाठी एवढंच नाही, तिथं गणपती ठेवले असते किंवा कुठलंही पिंड ठेवली असते, काही ठेवलं असतं, प्रत्येकाला कृष्ण भक्तीच का शिकवली. आणि ते चोरून न्यायचंय, ये आणि आमच्या देवाऱ्यातला जो बाळकृष्ण आहे तो घेऊन जा. आणि त्या आता ती कुठं नवीन आयुष्यात सुरुवात करणार. आज मुलगी आहे, उद्यापासून ती आता नवीन वधू झाली आणि एका मुलाला जन्माला घालणार आहे. मग मुलाला जन्माला घालणार आहे तर तिच्यात काय असलं पाहिजे, मातृत्वाचे गुण असले पाहिजे. आणि त्या घरामध्ये पण कोण आला पाहिजे, बाळकृष्ण आला पाहिजे. या भावनेनं ते प्रथा चालू केलेली ना की आपल्या चालत आले, आपल्याला माहित नाही का ते चोरून नेतात आणि का आपल्या देवाला जाऊन पुजतात, काहीच माहित नाही आपल्याला, बरोबर ना. प्रथा या उगाच अशाच तयार केलेल्या नाही, काहीतरी त्याच्या मागचं कारण आहे. तर इथं भगवंतांना वाटतंय की मी तिथं माझं लालन पोषण करावं. रडतायत भगवंत आता. मग रडलेलं बघून तिनं काठी फक्त उघडली आणि थांबली आणि म्हटली पण याला काहीतरी शासन झालं पाहिजे. मग तिनं काय केलं, म्हटले आता दोरी घेतली आणि उकळ बघितलं, त्या उकळाला म्हटली आता याला मी बांधून ठेवणार. मग तिनं उकळाला बांधायला जसं घेतलं तसं मात्र 2 बोटं दोरी कमी पडली, बरोबर ना. पण पकडेच तोपर्यंत याच्यामध्ये की नमामीश्वरम, म्हणजे पहिलं ईश्वराला काय करायचंय, नमामीश्वरम सच्चिदानंद रूप, अशा या रूपाला माझा पहिला नमस्कार. आणि मग इथं पुढे काय सांगितलंय, यशोदाभिमुख लादव मानव परामृष्ट ततो दुर्द गोप्या, म्हणजे गोकुले ब्रजमान, म्हणजे तो गोकुळामध्ये काय करतोय, पूर्ण फिरतोय, पळत आहेत ना मागं. मग मला सांगा, भगवंत आता काठी धरली की पळत सुटले. आता लहान एखाद्या मुलाला किती पकडायला पाऊल लागतील, त्याचं पळणंच असं किती असतं. थोडंसं अंतर गेलं की आई लगेच पकडू शकते. आई काही एवढी वयस्कर नसते की त्याला पकडू शकत नाही. पण इथं भगवंत आहे, ते भगवंत लहान असले तरी पण आपल्याला विचार केला पाहिजे की ज्यांनी 2 पावलामध्ये काय मापलेलं होतं, वरचं ह्याच्यापासून खाली पाताळापर्यंत त्रैलोक्य ज्यानं 2 पावलामध्येच काबीज केलं, त्याला आता त्याची पावलं किती लांबपर्यंत पोहोचू शकतील. तरी पण ते बिचारे छोट्या पावलानं लहान आहेत ना, आता पळत आहेत. आणि मग यशोदा मागता अख्ख्या त्या गोकुळमध्ये त्याच्या मागं धावते, कामागून झाली, पण भगवंतांना पकडू शकली नाही. जेव्हा भगवंतांनी तिचा घाम बघितला, अंगावर आलेला थकलेली बघितलं, तेव्हा तिनं स्वतः सापडून घेतलं. यातनं काय लक्षात घ्यायचं, तर भगवंतांना आपण पकडू शकत नाही. जोपर्यंत भगवंत आपल्याला स्वतःला पकडून घ्यायचं अशी इच्छा व्यक्त करत नाही, तोपर्यंत भगवंत पकडले जात नाही. आणि पकडल्यानंतर आता बांधायची वेळ आली तर 2 बोट दोरी कमी पडते. इथंही तेच आहे की भगवंत बांधले पण जाऊ शकत नाही. मग बांधले जाऊ शकतात याच्यासाठी 2च गोष्टी. कुठलं, तिथं तुमच्या मनामध्ये भगवंताविषयी भक्तिपूर्ण प्रेमपूर्ण भक्ती असली पाहिजे, तर ते बांधले जातील. पण 2 बोटांचं काय अर्थ आहे, तर एका बाजूला तुमची त्यासाठी प्रेमपूर्ण भक्ती आहे, भगवंतांना बांधायचंय तुमच्या याच्यामध्ये भक्तीमध्ये, तर तुमचा प्रयास असला पाहिजे. काय असला पाहिजे, त्या दृष्टीनं तुमचे प्रयत्न असले पाहिजेत. आपण एकदम नुसतं जातोय, प्रयत्नच करत नाही तर भगवंत बांधले जातील का? नाही बांधले जाणार. म्हणजे प्रयत्न असले पाहिजेत. 1 बोट आणि
त्याच्याबरोबर दुसरं काय, भगवंतांची कृपा दृष्टी पाहिजे. भगवंतांना वाटलं पाहिजे की मला याच्यावर कृपा करायचे. जर भगवंतांनी कृपा नाही केली तर तुम्हाला ते मिळणं अशक्य. असे भरपूर लोक आहेत की जे अर्धे उरले प्रयत्न करतात, भगवंत त्यांच्यावर कृपा दृष्टी ठेवत नाही. मग प्रयत्नपूर्वक केलं पाहिजे. दुसरी गोष्ट भगवंतांची कृपा पाहिजे तरच ते बांधले जातात. मग ती व्याकुळ झाली, गोकुळातल्या अख्ख्या रक्षा मागवल्या, सगळ्या रक्षा जोडल्या गेल्या, पण बांधायच्या वेळेस 2 बोट मात्र कमीच पडले. पण तिनं प्रयत्न थांबवले नाही. मग इथं आपल्याला लक्षात येतं की प्रयत्न हे कायमस्वरूपी जोपर्यंत बांधले जात नाही तोपर्यंत थांबवायचे नाही. कृपादृष्टी करायची की नाही करायची त्यांनी ठरवायचं. मग त्यामध्ये आपण सक्सेस होऊ अनसक्सेस होऊ, पण त्यांची कृपादृष्टीची वाट बघण्यापेक्षा आपण प्रयत्न चालू ठेवायचे. त्यांना त्याचं भगवंतांना जाणवलं की आपली आई खूप थकली, आता तिच्या डोक्यातली जी मालतीची फुलांचा हार आहे तो पण बिचारीचा काय झालाय, खाली या ठिकाणी पडला. आता फुलं पण इथं सजीव आहे. फुलं म्हणतात की माझं अस्तित्व या डोक्यावर नाहीये, भक्ताच्या डोक्यावर माझं अस्तित्व असू शकत नाही. भक्ताच्या कुठं असलं पाहिजे, मी चरणावर, माझं अस्तित्व भक्ताच्या चरणावर पाहिजे. म्हणून ते गळून तिच्या पायापाशी चरणांपाशी भगवंतांच्या चरणावर माझं अस्तित्व आहे. मी कुठं डोक्यावर मिरवण्याची गोष्ट नाहीये, भक्ताच्या, इतरांचं ठीक आहे. मग ती फुलंही गळून पडत आहे तिथं. आणि मग हे बघून भगवंतांनी स्वतःला बांधून घेतलं. बांधून घेतल्यानंतर यशोदा माता आपली निघून गेली. आता इथून पुढं भगवंतांना लक्षात आलं, जोपर्यंत स्वतःवर वेळ येत नाही ना तोपर्यंत दुसऱ्याची काय, एखाद्यावर काय बेततं ते स्वतःवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत दुसऱ्याची कीव येत नाही. आता बांधले ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की अरे बऱ्याच वर्षापासून ही अंगणामध्ये झाडं असणारी ही बंदिस्त आहेत, कधी हल्लेत, कधी एका जागेवर दुसरीकडे गेले नाही. आज मला अर्धा तास या उपळाला बांधलं तर मला पळणारा माणूस मी इकडच्या तिकडच्या घरात, आता मला कुठं जाता येईना आणि येता येईना. हे कित्येक वर्षापासून इथं या झाडाच्या स्वरूपात 2 वृक्षाच्या रूपात इथं आहेत. हे किती दिवसापासून यांचे उद्धार झाला पाहिजे. पण ती कोण होती, तर कुबेराची ती 2 मुलं होती. एक होतं नलकुबेर आणि एक मणिग्रीव. तुम्ही म्हणाल मग झाडं बनवून का तिथं आली, तर प्रत्येक जण आपल्या जे काही कर्म करतो त्या कर्मामुळं प्रत्येक योनी प्राप्त होत असते. यांनी काय अशी कर्म केली असतील की जेणेकरून त्यांना तिथं झाडं बनवून उभं राहावं लागलं. म्हणून आपण कर्म पण गांभीर्याने घ्यायची की आपल्या हातून कुठलंही वाईट कर्म होता कामा नाही. तर कुबेराची मुले असे आहेत का ती असुरांची कुठल्या मुले आहेत? कुबेर म्हणजे साक्षात त्यांच्याकडे धनाचं साठा खजिनदार म्हणून देवतांनी नियुक्त केलेले, एवढं मोठं पद आहे. तर त्या कुबेराची ही 2 मुलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गरीबाच्या घरातली मुलं जास्त बिघडत नाही, पण श्रीमंताच्या घरातली मुलं मात्र बिघडतात. का बिघडतात? बिघडवायला कारण असतं धन. म्हणजे अतिरिक्त धन असता कामा नाही. अतिरिक्त धन असेल तर मुलांवर संस्कार राहत नाहीत आणि त्या धनाचा उपयोग ते दुरुपयोग करायला आणि मग ते व्यसनी बांधतात, काही बांधतात. तर साक्षात इथं तर कुबेराचं ज्यांच्यावर दैवतांचं संस्कार आहे त्या कुबेराची मुलं पण इथं काय झाले, बिघडलेले. आणि बिघडलेले असे की स्वतः त्या ठिकाणी असे वेगवेगळ्या पद्धतीची जी मदिरा म्हणतो आपण, दारू, असे मदमस्त आहे. आणि आपल्या त्या स्त्री आहेत, त्या स्त्रियांचा संग करण्यासाठी तलावात साक्षात गंगा नदीचं पात्र आहे. आणि भूमी कुठली? कैलास भूमी. कारण कैलासात पीए म्हणून साक्षात भगवंतांनी म्हणजे शिवजींनी यांना पीए म्हणून नियुक्त केलं होतं. स्वतःचे अनुचर दोघांना पण पीए स्वतःचं म्हणून नियुक्त केलेलं होतं. निवास कुठे यांचा? कैलासावर. एवढ्या पवित्र धामावर गंगा नदीचं अवतरण कुठं? कैलासावर. मग त्या ठिकाणी त्या तलावामध्ये जलाशयामध्ये छान कमळ आहे. आणि अशा ठिकाणी हे त्या गंगा नदीच्या पवित्र अशा पात्रामध्ये निर्वस्त्र आतमध्ये त्या स्त्रियांसोबत आतमध्ये जाऊन जलक्रीडा एकमेकांवर काय करतायत, जसा हत्ती सोंडेने एकमेकांवर नाही पाणी फेकतो असं यांचं उपक्रम चालू आहे. आणि मदिरा घेऊन आतमध्ये गेले. आणि त्या ठिकाणी कोण आले? जात असताना नारद मुनी आले. नारद मुनींच्या दृष्टीस पडले हे दृश्य.
त्या स्त्रिया बिचाऱ्यांना लक्षात आलं की नारद मुनी आले, ते पटकन बाहेर आल्या, वस्त्र धारण केली आणि निघून गेल्या. मात्र हे दारू पिऊन मदमस्त असल्यामुळं त्यांना अजिबात असं वाटलं नाही की नारद मुनींना साधा नमस्कार पण करावा. मग यांचे हे गुण बघून नारद मुनींनी त्यांना श्राप दिला की तुमचं हे जे वागणं आहे याच्यानुसार तुम्हाला जर अंग उघडं दाखवायचे जास्तच आहे तर तुमचं काय मिळेल, तुम्हाला वृक्ष मिळेल. तुम्ही नंद बाबांच्या दरवाजामध्ये अंगणामध्ये दोघं जण वृक्ष बनून राहाल आणि ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण येतील त्यावेळेसच तुम्हाला काय करतील, यातून मुक्त करतील. मग तुम्हाला पुन्हा आपला देह प्राप्त होईल. पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, तर इथं उपस्थित स्त्रियांना, पुरुषांना, सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना असं अंग प्रदर्शन करण्याची जी सवय असते तर त्यांच्यासाठी हे उदाहरण आहे की अशा अंग प्रदर्शन करणाऱ्या स्त्रिया असू द्या किंवा पुरुष त्यांना कशाचं स्थान मिळतं, वृक्षाचं मिळते. पत्नी सोडून, पती पत्नी सोडून इतर ठिकाणी आपण जे अंग प्रदर्शन समाजामध्ये जे करत असतो, समाजामध्ये बाहेर चार भिंतीच्या आतलं नाही म्हणत तरी समाजाच्या बाहेरचं, तसं तर मग सगळेच जण अंग करताना तर उघडेच असं म्हणाला, असं कसं, तर तसं नाही. तर अंग प्रदर्शन जाणीवपूर्वक समाजामध्ये जे केलं जातं त्याच्यासाठीही वृक्षयोनी या ठिकाणी. समाजाचं भान नाही ना तुम्हाला, मग तुम्हाला वृक्षयोनी, आणि त्याला आयुष्य किती, हजारो वर्षांचं. एक वृक्ष हजारो वर्ष राहतो. एवढा वेळ ऊन पावसाळा, तुम्हाला अंगावर कपडे नकोत ना, तर मग बघा झाडाला कपडे नसतात, ते ऊनही घेतंय आणि हिवाळा पण आणि परत पावसाळा पण झेलत तसंच बसावं लागतं. सुटका लवकर नसते. मनुष्य जीवनात 50-100 वर्षांनी तर सुटका आहे, पण तिथं हजारो वर्ष एका ठिकाणी राहावं लागतं. यातनं हे लक्षात घ्यायचं. मग भगवंतांना स्वतःवर वेळ आली तेव्हा लक्षात आलं की बंधन अवघड आहे. आता इतके दिवस होतेच की ते अंगणामध्ये, तोपर्यंत कधी आठवलं नाही, पण आता आठवलं स्वतःवर वेळ आली म्हणून. मग गेले आणि ते उकळ ओढत ओढत नेलं. स्पर्श जसा पुढाचा झाला तशी दोन मिळून पडले आणि त्यातून 2 दिव्य पुरुष बाहेर आले. ते म्हणजे कोण होते, ती कुबेराची 2 मुलं. ती आता शापमुक्त झाली, नल कुबेर आणि मणिपुर. अशा पद्धतीनं मग ते परत नमस्कार करून स्वधामाला निघून गेले. आणि तो जो आवाज आला त्यानं इकडं यशोदा माता किंवा सगळे नगरीतले लोक जमा झाले. त्यांना असं वाटलं की पुन्हा एकदा कुठला तरी असुर आला आणि आता त्यानं या ठिकाणी काहीतरी बाळकृष्णाला केलेले. सगळे जमा झाले. बघताय तर झाडा चढून दिसणार, पण नंतर लक्षात आलं की उकळापाशी बाळकृष्ण सुखरूप आहे. त्यावेळेस सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. तर ही लीला कधी झाली, तर ह्या दामोदर महिन्यामध्ये. आणि तिथपासून दाम म्हणजे काय, दोरी, आणि त्या दोरीनं पोट बांधलं. उदर म्हणजे पोट. तर ही लीला दामोदर नाव त्या ठिकाणी पडलं आणि तिथपासून ही प्रथा चालू झाली की भगवंतांना हा प्रिय महिना आहे. का, तर साक्षात त्याच्या आईसोबत ही लीला घडलेली. तर मग ही आपण लक्षात ठेवायची. आणि याच्यामध्ये आता आपण दीपदान करायचं. दीपदानाचं महत्व काय, तर यामध्ये भगवंत इतके कृपाळू आहेत की भेट दिल्यानंतर आशीर्वाद देतात, पण 1000 पटीनं. आता तुम्ही 1 माळ केली, या महिन्याच्या अगोदर 1 माळ केली असती तर त्याचं फळ किती मिळालं असतं, 1च माळ. 1 माळ केली तर 1च माळेचं फळ मिळालं असतं. पण आज दामोदर महिना चालू आहे ना, याच्यामध्ये जर तुम्ही आज 1 माळ केली ना, त्याचं 1000 पटीनं फळ मिळणार. किती, एकाच माळेचं 1000 पटी. म्हणजे दिवाळी बंपर ऑफर आहे. मग त्या दिवाळीभर आता महिनाभर आपण ही वापरायची. त्याच्याही पुढे जाऊन ज्या तीर्थक्षेत्रामध्ये जर ही केली असेल, जिथं भगवंतांचं अस्तित्व आहे त्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन किंवा जिथं गायीच आहे तिथं गेल्यानंतर तीर्थक्षेत्रामध्ये गेला आणि 1 माळ जप केला, जसं आज तुम्ही तीर्थक्षेत्रामध्ये आहात, हे तीर्थक्षेत्र आहे ना, तर भगवंतांच्या कथा कीर्तन चालतात. या ठिकाणी 1 माळ जप केली तर 1 लाखाचं फळ आहे. किती घेऊन जात आहे तुम्ही आज, 1 लाखाचं फळ घेऊन जात आहे. त्याच्याही पुढे जाऊन गायीच्या पोटात किती असतात, 33 कोटी देव असतात, म्हणजे करोडो. आणि ज्या ठिकाणी गायीचा वास असतो त्या ठिकाणी जर जपमाळ केली तर करोडो पटीनं फळ मिळतं. मग या ठिकाणी तीर्थक्षेत्र पण आहे, गोमाता पण आहे. एक नाही, सप्तपदी गोमाता आहे. किती, सप्तपदी.
म्हणजे याचा अर्थ इथं तुम्ही जाताना आता किती करोड पटीनं फळ घेऊन जाणार. एकच जपमाळ गेली ना तुम्ही, किती पटीनं फळ मिळणार? करोडपतीनं. आता दीपदान करणार आहे, तर दीपदानाचं काय महत्व आहे? भगवंत स्वतः शाश्वती देतात. जर कोणी मला आज दीपदान करेल, म्हणजे या महिन्यामध्ये सकाळ संध्याकाळ तुळशी महाराणीला मला तर गाईला दीपदान करेल, तर त्याचं फळ ते म्हणतात की त्यांनी लाखो जन्मामध्ये, लाखो करोडो जन्मामध्ये जे काय पापाचा संचय केला असेल, जेवढं पाप साठलेलं असेल तेवढं एकदा दीपदान केल्यानं काय होतं? पूर्णपणे नष्ट होतं. म्हणजे आतापर्यंतचं पाप संपूर्ण या महिन्याभरात आपलं काय होणार आहे? नष्ट होणार आहे. तर कृपया आपल्या सर्वांना विनंती असेल, आता आपण या ठिकाणी तिथं दाखवलेलं आहे कशा पद्धतीनं दीपदान करायचे. 4 वेळा चरणांना, 7 वेळा यशोदा मातेला, 7 वेळा. विशेष महत्व आहे दामोदर ती दोरी, त्या दोरीला 7 वेळा, उखळाला 7 वेळा, शेजारी असणारी छडी आहे का त्या चित्रात, छडीला 7 वेळा, आणि मग भगवंतांना असं 7-7 वेळा, प्रभुपादांना 3 वेळा, तुळशी महाराणी दिसते माग, आधी तुळशी महाराणी, मग प्रभुपादांना 3-3 वेळा, उपस्थित सगळ्यांना 3 वेळा, आणि मग या ठिकाणी दीप तो ठेवून द्यायचा आहे. प्रभूजी ते दाखवतील. पण आजच्या दामोदर लीलेतनं आपल्याला घ्यायचंय काय 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 घेतलं तुम्ही? या दामोदर लीलेतनं एक गोष्ट करायची की पहाटे लवकर गृहिणी आहात तर घराप्रती तुम्ही काय असलं पाहिजे? आसक्त असलं पाहिजे. गृहिणीनं पहाटे सर्वांच्या आधी उठायचे, स्नान आदी क्रिया करायच्या, भगवंतांची भजनं गात गात आपले सगळेजण जे काही कार्य आहे ते करायचे, भगवंतांना भोग दाखवायचा, मगच घरच्यांना खाऊ घालायचा. दोन्ही टाइम भगवंतांना भोग दाखवायचा. तुळशी पत्र त्याच्यावर महत्वाचं आहे, आणि दोन्ही टाइमिंगला तो आपल्याला घरातल्यांना खाऊ घालायचा. आणि जास्तीत जास्त आपण हे कार्य करत असताना आपला संबंध भगवंतांशी जोडायचा, आणि केवळ आपलाच नाही तर कुटुंबाचा संबंध जोडायचा आहे. एका ठिकाणी एक वाक्य की भागवतामध्ये असं विचारलं कुणी, वाल्मिकी ऋषींनी. कुणाला विचारलाय? नीट ऐका बरं का सगळे, इकडे ऐकताय. वाल्मिकी ऋषी विचारतायत प्रभू रामचंद्रांना, तुमचं राहण्याचं ठिकाण कुठं? तुम्ही कुठे राहता? बरोबर का? आता आहे इथं, पण तुमचं कायमचं ठिकाण कुठं? त्यावेळेस ते उत्तर देतात की ज्या घरामध्ये, व्यवस्थित ऐका, ज्या घरामध्ये सर्व जे कुटुंबातील व्यक्ती आहेत ते एकत्रित येऊन भजन करतात किंवा नामस्मरण करतात. काय म्हणतो मी? परत एकदा ऐका. ज्या घरातले सर्वच्या सर्व व्यक्ती एकत्रित येऊन भगवंतांचं नामस्मरण करतात किंवा भजन करतात, त्या ठिकाणी माझा निवास असतो. मग विचार करा, दिवसातला एक क्षण तरी, एक टाइम ठरवा ज्याच्यामध्ये आपण सर्वजण कुटुंबातले एकत्र येऊन भगवंतांचं नामस्मरण करू. त्या घरामध्ये साक्षात भगवंत वचन देतात वाल्मिकींना, माझा निवास कुठे असेल? त्या घरात असेल, आणि मी जिथं असेल तिथं लक्ष्मी वास करते. म्हणजे लक्ष्मी पूजन आहे, तर फक्त लक्ष्मीची पूजा नाही करायची पैशासाठी. लक्ष्मी कुठं वास करते? जिथं भगवंतांचं अस्तित्व असतं. आलं लक्षात? हरे कृष्ण. इथं समोर दाखवलं आहे, आणि त्या पद्धतीने आता आपण दीपदान करूया. Yashoda
स्क्रीनवर जे पाहत आहे ते या महिन्यामध्ये संपूर्ण जगभरामध्ये केलं जातं. आपण एकच करतोय असं नाही, तर संपूर्ण जगभरामध्ये या पद्धतीनं पूर्ण महिनाभर जिथं पाश्चात्य देशमध्ये ख्रिश्चन लोक असतील, यहुदी असतील, मुस्लिम कंट्री असतील, प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीनं आपले भक्त जाऊन दीपदान करून घेत असतात. त्यांच्याकडून पण दीपदान घरोघरी म्हटलं तरी जाऊन दीपदान करून घेतात. मंदिरात तर चालतं प्रत्येकाच्या घरी दरवाजात जाऊन हे दीपदान करून घेतलं जातं. आजूबाजूला ज्यांच्याकडे नसेल त्यांना ऍडजस्ट करा, ज्यांच्याकडे नसते जर थोडस उठूया, जरा ही चटई काढूया, म्हणजे तिथून काय पडलं तर बरं. एक सगळ्यांना उठण्या अगोदर सांगतो, चरण दिसतात ना भगवंतांचे लांबूनच, चरण पायापाशी 4 वेळा, बेंबीपाशी 2 वेळा.